नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉग मध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करतो. आजच्या या व्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला मम्मीचे लागलं होतं आणि मी मामीशी फिरायला गेलो, आईस्क्रीम खायला, चॉकलेट. त्यामुळे ना अनया अल्बम मध्ये नाहीये. अनया, तिची मामी आणि शिव, तर हे तिघ जण त्या अल्बम मध्ये नाही आहेत. तर तिघ पण नाही आईस्क्रीम खायला गेले होते, त्यामुळे अनया आमच्या अल्बम मध्ये नाहीये. तर आज आम्ही या व्लॉग मध्ये तुम्हाला हे मम्मीचं आणि माझं आमचा वेडिंग अल्बमचा आणि हे मम्मीचा माझा फोटोग्राफी. पप्पांना मम्मीला कसं करत होता. आणि माझं केस मोठे कधी होणार, असं मी मोठं होणार, माझा भाऊ मोठा होणार, मारणार, असं मारते सारखं सारखं. मला मारायला लागते आणि मम्मी मारते बघ तिला. तर चला बघूयात आमचा वेडिंग अल्बम. चला. आमचं लॅपटॉप आहे. हे माझ्या मम्मीचा फुगले बारीक झाली. पप्पा मोठा, मम्मी खाली आहे. आणि पप्पा मोठा आणि दोघी जण मोठे आणि पंधरा तर हा आहे आमचा अल्बम. तर आम्ही लग्नामध्ये म्हणजे दोघं पण किती बारीक होतो आणि आता हद्दीच्या बाहेर झाले. तर आमचं लग्न 15 मे ला झालं होतं, 2019. तर आता लवकरच आमची अॅनिव्हर्सरी पण येईल. तर चला बघूयात अल्बम. तर हे आमचे म्हणजे हा सासरचा आहे अल्बम. तर हे आमचे एंगेजमेंटचे फोटोज आहेत. मी तुम्हाला एंगेजमेंट बद्दल सांगतो. आमची एंगेजमेंट 12 मे ला झाली होती आणि लगेच 2 दिवसात लग्न पण होतं. तर तुम्हाला पण फोटो जर वेगळंच वाटत असेल, खूप मेकअप झाला होता माझा. त्यामुळे हे एंगेजमेंटला मी हॉलमध्ये आल्यालाच हा ओरडायला लागला, काय भूतासारखे होऊन आल्यास. तर म्हणजे दिसत होतं चांगलं, पण त्याला ते जास्तच हे वाटत, म्हणजे जास्तच फाउंडेशन असं झालं, त्यामुळे त्याने खूप ओरडलेलं मला. तर हे आमचे एंगेजमेंटचे फोटोज आहेत. पुढे बघा तुम्ही, हे माझे बाबा आहेत. आणि हे मुहूर्त मेळचे म्हणजे सासरचे आहेत हे सगळे फोटोज. तर हे म्हणजे ह्यांचे लहान मामा मामी आहेत. आणि हे कोण कोण रिलेटिव्ह आहेत. ही त्यांच्या मामांची मुलगी, हे आमचे दादा. तर मुहूर्तमेढ त्यांच्या नावाची होती. तर हे मुहूर्तमेढचे फोटोज आहेत. आणि माझे आणि माझा काका, माझा पप्पा, माझा काका पप्पा. तर अल्बम मध्ये मी तुम्हाला सांगतो, प्रॉब्लेम छान झालाय, पण जास्त सगळे बाहेरचे म्हणजे पाहुण्यांचे जास्त फोटो आहेत आणि आमचे कमी आहेत. काका मामा. तर हे पण म्हणजे यांचे लहान काकांचे मुलगे आहे, म्हणजे माझा छोटा दीर आहे. तर ह्या त्यांच्या काकी आहेत लहान. तर ही आमचे एंगेजमेंटचे फोटोज आहेत. ही माझी दीदी आहे, म्हणजे मोठ्या मावशीची मुलगी. थांबा ना या. हे एंगेजमेंट हॉलवरचे आहेत हे फोटोज. आणि तर हे फर्स्ट म्हणजे ही साडी घालून घेतलं होतं एंगेजमेंट हॉलमध्ये. त्यानंतर ना त्यांनी जी साडी दिली ती घातली होती. तर हे एंगेजमेंटचे काही विधी आहेत. आणि ह्यामध्ये म्हणजे तुम्हाला दिसत असेल, माझ्या पप्पांना थोडं लागलंय. म्हणजे काय झालं होतं, माझ्या पप्पांचा ऍक्सिडेंट झाला होता आमच्या एंगेजमेंटच्या आधी 2 दिवस. त्यामुळे त्यांच्या डोळ्याला म्हणजे मार लागता राहिला होता. खूप बेकार दिवस होता तो आमच्यासाठी.
इथे तुम्हाला दिसत असेल जरा कमी डोळा पप्पांना म्हणजे डोळ्याला लागलं असतं पण थोडक्यात निभावलं. तर हे एंगेजमेंटचे फोटोज आहेत आमचे. म्हणजे खूप म्हणजे पप्पांना लागलं होतं त्यामुळे आधीच 1-2 दिवस पप्पांचा ऍक्सिडेंट झाला होता. बेकार दिवस. तर हे सगळे एंगेजमेंटच्या हॉलमधले फोटोज आहेत. हे ह्यांचे काका आहेत 3 नंबरचे 2 नंबरचे. हे माझे चुलते आहेत 2 नंबरचे. तर हे एंगेजमेंट नंतरचे गळ्याभेटीचे फोटोज आहेत. हे पण माझे चुलते आहेत म्हणजे 1 नंबरचे. माझे पप्पा मोठे, त्यानंतर हे, आणि जे मागच्या फोटोमध्ये दाखवलं ते 3 नंबर असे. ही माझी मोठी मावशी आहे आणि हा मोठ्या मावशीचा मुलगा. हे माझं हे मम्मीला कसं करते छान वाटतं. हे माझे मामा आहेत, सख्खे मामा, एकच मामा आहेत माझे. तर हे सगळे एंगेजमेंटचेच फोटोज आहेत. हे एक मामा नाही आहे तुझं, ते पप्पाचे मामा. हे मम्मी. तर ही म्हणजे आमच्याकडूनची एंगेजमेंट रिंग होती आणि ही माझी त्यांच्याकडूनची एंगेजमेंट रिंग जी माझ्या हातात आहे अजून. आणि हे माझी मम्मीचे, हे बघा किती छान छान पकडले मी. आम्ही खूपच बारीक होता. हा आमचा अक्षय. हा जास्त फोटोत नाहीच, मला वाटतं 2-3च फोटो मध्ये अक्षय पण कसा होता. आणि माझं ही ना म्हणजे यांच्या आजी आहेत, सासऱ्यांच्या आई. आणि हे सगळे एंगेजमेंटचेच हे रिलेटिव्स वगैरे सगळे. ह्या मामी आहेत ह्यांच्या 2 नंबरच्या आणि ह्या 1 नंबरच्या मामी. त्यांची 2 मुले, म्हणजे ह्या 1 नंदुबाई आहेत माझ्या. हे 2 नंबरच्या मामांचा मुलगा. त्यांच्याकडची फॅमिली पूर्ण, म्हणजे सगळे त्यांचीच फॅमिली जास्त आहे का. हा त्यांच्याकडचा अल्बम असल्यामुळे. आणि तुम्ही बघू शकता आमचे फोटो कमी आहे, सगळ्यांचे असे जास्त फोटो लावले त्यामुळे मला जास्त राग आलेला. हाय ना मम्मीचे फोटो माझ्या. हे माझे मम्मी पप्पा. हा फोटो मला खूप आवडलेला पण पप्पांना ते लागल्यामुळे चेहरा असं थोडा सुजलाय पप्पांचा. मम्मीची पण तब्येत छान होती तेव्हा, जरा आजारी पडल्यामुळे आता आजारी. तर ह्या दोघी पण म्हणजे यांच्या आजी, म्हणजे या सासऱ्यांच्या आई आणि ह्या सासूबाईंच्या आई आहे. हे माझे ऋतू काका आहेत. हे दादांचे मित्र आहेत. तर हा फोटो माझा फेवरेट आहे, ज्यात आमच्या दोघांचे स्माईल खूप छान आले. हे हळदीचे आहेत फोटोज. ह्या पण माझ्या नंदुबाई आहेत. तर बघू शकताय हे सगळे हळदीचे फोटो. हा आई पप्पांचा फोटो छान आलाय. तर हे ह्यांचे फ्रेंड्स वगैरे आहेत. हे बघा त्यांचा फोटो कसा आला. हे सगळे हळदीचेच फोटोज आहेत. चला आता हे आमचे लग्नाचे फोटोज. माझा चेहरा काय माहिती काय झालेलं, असं रागीटा चेहरा आला जरा. हे सगळे आमचे म्हणजे हे हॉलवर जातानाचे फोटोज आहेत लग्नासाठी. हे बघा सगळी हे गळ्या भेटीचे फोटोज, म्हणजे हॉलमध्ये जाताना सासर आणि माहेरची गळ्या भेटीचे फोटोज. हे एका बाजूला हे आमच्याकडचे आहेत सगळे, हे त्यांच्याकडचे. तर तुम्ही हे पेज पूर्ण बघा. ह्यामध्ये सगळे रिलेटिव्ह, आम्ही कुठेच नाहीये. ह्या पेजवर फक्त आम्ही आहे. हा फोटो पण मला खूप आवडतो. ह्या डोळे माझे मस्त आलेत. हे बघा मम्मी पप्पाला कसं
ही पोज मी सांगितली होती, मला असा फोटो काढायचा होता. तर दोघं आम्ही किती भारी होतं. थांबा. तर हे सगळे हॉलवरचे. आमचं लग्न हेला सैनिक दरबार का सैनिक हॉलला बावड्यातलं जे आहे ना तिथे लग्न झालं होतं आमचं. माझे मामा आहे, एकच मामा आहे. माझी लई इच्छा होती की मामाने मला उचलून न्यावं, तेव्हा होतं पण बारीक, मग नेलं मामाने. आणि हे आमचे मामा. हे सगळे लग्नातले फोटोज. मला खोकला लागलाय. तर हे धार घालतात ना ते फोटोज आहेत. तर मला ना माझ्या चुलत्याने धार घातली होती. माझे एक चुलते होते ते तर लग्नाला आलेच नाहीत, आणि माझी एक चुलती आली नव्हती कारण आमच्या पप्पांच्या आत्ती घरी आजारी होती. त्यामुळे ते पण म्हणजे सख्खे 2 चुलते होते तरी पण त्यांना धार घालता नाही आली. मग हे चुलत्याने मला धार घातली होती लग्नात. तर हे मंगळसूत्र घालतानाचे फोटोज. तर मग एंगेजमेंटला जास्त हेवी मेकअप झाल्यामुळे मी लग्नात अजिबातच मेकअप केला नव्हता. तर लग्नात मी सिंपल होते खूप, तुम्ही बघू शकता. हे कन्यादानचे फोटोज. तर हे सप्तपदीचे फोटोज आहेत. ह्यामध्ये आता हा अक्षयचा मला वाटतं दुसरा फोटो. तो जास्त नव्हताच अल्बम मध्ये, म्हणजे कामातच जास्त होता. बहिणीचं लग्न म्हणला खूप धावपळ चाललेली त्याची. तर हे सप्तपदीचे फोटोज आहेत आमचे. आणि हे कानपिळीचा फोटो, म्हणजे मेहुण्याने जावयाचे दाजीचे कान पिळायचे असतात, पद्धत आहे. तर मग हे सगळे आता मग त्यानंतर फॅमिलीचे फोटोज आहेत. मला थोडंफार तर ह्यातलं ओळखत नाही. हे माझे स्कूल फ्रेंड्स आहेत सगळे. लकीली त्यांचा फोटो आहे यामध्ये. हे सगळे माझे स्कूल फ्रेंड्स आहेत. आणि हे मग काय ह्यांचे रिलेटिव्स वगैरे कोण कोण आहे. हे माझे मम्मी पप्पा आहे, सासू सासरे. तर हे म्हणजे जे काही संसार चुकवत वगैरे दिलं होतं ते सगळं सामान आहे. हे जेवतानाचे फोटोज. आणि हे म्हणजे घरी आल्यानंतर सासरी लग्नानंतर ते फोटोज आहेत. हे म्हणजे आज स्वागत घरात घेताना ते नंदुबाई दार अडवते, सासूबाई वगैरे, तर ते विधी आहेत हे सगळे. हे ते फोटोज आहेत माप ओलांडायचं. हे आपण माझ्या सासूबाई म्हणजे या दोघींनी पण दार अडवलेलं, असं काही काही पद्धत असते, आता काहीच आठवत नाही. आणि हे आमचे फोटोज. हा तेवढं पेज मला आवडतं कारण ह्यात सगळ्यात आम्ही आहे फक्त दोघंजण. हा पण मला फोटो खूप आवडतो कारण दोघांनी पण आणि तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, माझी प्रत्येक फोटो मध्ये नथ वेगळी आहे कारण की माझी नथ मला ते 2-3दा पडली, मग कोणाकोणाची मागून मी नथ घातली होती. तर चला अल्बम संपला. तर हा होता आमचा वेडिंग अल्बम. आणि हे लास्ट पेज. तर जे फर्स्ट पेज होतं तेच आहे, थोडंसं चेंज आहे. तर हा होता आमचा वेडिंग अल्बम. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. छान होता, फक्त प्रॉब्लेम हा झाला की यामध्ये ज्यांनी अल्बम बनवला त्यांनी ना सगळे जास्त म्हणजे रिलेटिव्हचे फोटो टाकले. आमचे फोटो कमीच होते त्यामध्ये, आणि एक पेज रिलेटिव्हचे टाकले, ते जरा असं चुकीचं झालं. नाहीतर छान झालं अल्बम. हा होता आमचा वेडिंग अल्बम. कसा वाटला नक्की सांगा, आणि मला नक्की प्लीज कमेंट करा की मी नेक्स्ट व्लॉग काय बनवू. आता मी घरी आलोय, तर इथे काय जर तुम्हाला इथला काही म्हणजे म्हणजे कुठला व्लॉग हवा असेल तर नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. बाय.